नमस्कार. आपण पाहत आहात बागला महाराष्ट्र विस्तार. राज्यामध्ये सुरू खबरदार असलेल्या विधानसभा महाराष्ट्राची. निवडणूक 2024च्या रणधुमाळी सुरू झालेली आहे. तसंच बागलाण मतदारसंघामधील वटार या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत वटार गावातील रहिवाशांच्या मनातील आमदारांचा कौल. एका बाजूला विधानसभेची निवडणूक आणि एका बाजूला दिवाळी. नेमके हे फटाके कुठल्या उमेदवारांसाठी फुटतील याची आपण ग्राउंड लेवलमधून बागलाण वृत्तांतच्या वतीने आपण माहिती घेणार आहोत. आपण वटार गावामध्ये आलेलो आहोत आणि आपण वटार गावाच्या रहिवाशांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांच्या मनातला कौल की येणाऱ्या विधानसभेतील ते आमदार म्हणून कोणाला बघू इच्छितात. आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये या बागलाण तालुक्याचा आमदार कोण असावा? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे. असं का? कामं भरपूर केलेली आहेत. त्यांच्यातलं केलेलं काम तुम्हाला कोणतं आवडलं? आमची स्मशानभूमी झालेली आहे, रस्त्यांचे कामे झालेले आहेत, पाण्यांचे झालेले आहेत, परत आता आमचं मंदिरचं काम होणार आहे, असं भरपूर कामं केलेली आहेत. बाबा, आपलं शुभ नाम? मधुकर उखा गांगुर्डे. काय वाटतं तुम्हाला बाबा? तुम्ही एवढ्या निवडणुका बघितलेल्या आहेत आणि बागलांचा विकास होतानाही बघितलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं की कुठला आमदार योग्य असेल येणाऱ्या विधानसभेमध्ये? दिलीप बोरसे. का बाबा? आजपर्यंतचे आमदार आहे ना, ते काही लोकांना माहीत सुद्धा नव्हती. आता हा आमदार आहे, तो लहान मुलगा जरी म्हणाला साहेब थांबा माझं असं आहे तरी थांबतात. परंतु आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये बागलांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 36 अर्ज नामांकन दाखल झालेले आहेत. तर दिलीप बोरसेंपेक्षा सुद्धा एक वेगळा चेहरा आपल्यासमोर का नको? अहो, पण त्यांनी तसं कामच असे केलेले आहे ते तो वेगळ्या चेहऱ्याकडे कोणी जाऊ शकत नाही. हो दादा, आपलं शुभ नाम? मच्छिंद्र खैरनार. दादा, आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा चेहरा हा आपल्याला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? दिलीपजी मंगळू बोरसे साहेब. दादा, असं का? दिलीप मंगळू बोरसे म्हणजे मग आता दीपिकाताई चव्हाण पण मागच्या पंचवार्षिकमध्ये होत्या, पण मग त्या का नको किंवा दुसरा नवीन चेहरा का नको? मागच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या गावाने भरपूर साथ दिली त्यांना, पण आमच्या गावामध्ये त्यांनी एक पैशाचं काम दिलेलं नाही. लोक भरपूर पद्धतीने म्हणजे भरपूर प्रमाणात नाराज आहे त्यांच्यावर. आणि मंगळू बोरसे साहेबांचं काम असं आहे की ते जनसामान्यांचे नेते आहेत. ते गोरगरिबांपासून तर सगळ्यांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असली तर ते कायम उभे राहतात, तत्पर उभे राहतात. त्यातल्या त्यात त्यांनी 2.5 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेत. आमच्या गावात कमीत कमी 17 कोटींचे कामं दिलेले आहेत त्यांनी. एवढ्याशा गावात एवढ्या कोटींमध्ये कामं येणं ही सोपी गोष्ट नव्हे. तर त्यांनी भरपूर प्रमाणात मोठे कामं केलेले आहेत आणि आम्ही आमच्या बागलांचं भविष्य त्यांच्यात पाहतो की ते पुढचे बागलांचे मंत्री हवेत आम्हाला, म्हणून आम्ही त्यांच्याच पाठीमागे. आपल्याला काही तरुण मंडळींना सुद्धा हा प्रश्न करायचा आहे की त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या विधानसभेतील त्यांना कोणता आमदार हा चेहरा हवा आहे? दिलीप मंगळू बोरसे. का दादा? काम पण चांगलं आहे त्यांचं आणि वैयक्तिक वागणं, कोणाचे वैर नाही, कोणत्या अधिकाऱ्याला त्रास देणं नाही. आणि आम्ही विशेष म्हणजे हिंदुत्ववादी BJP, आम्हाला तोच पक्ष. परंतु दादा, याच्या पण व्यतिरिक्त त्यांच्याकडून जर समजा जो कोणी नवीन आमदार निवडून येईल ते ठरेलच. 20 नोव्हेंबरला आपलं वोटिंग आहे. वोटिंग झाल्यानंतर 23 तारखेला निकाल येईल. परंतु आमदार कोण असेल हे तर सर्व आपल्या बागलांचे सर्व मतदार राजा ठरवतील. परंतु येणाऱ्या नवीन आमदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा असेल? त्यांना पण शुभेच्छा आल्याबद्दल. ते पण निवडून आले तर काय हरकत नाही, पण त्यांनी बी चांगलं काम करावं. जसं यांनी 5 वर्ष 10 वर्ष जे काम केलं ना तसे काम करावं यांनी. पण आमचा तर विचार आहे वन्स मोर. वटार गावातले ज्येष्ठ नागरिक आणि अनेक राजकारणातले पावसाळे उन्हाळे त्यांनी बघितलेले आहेत. असे आपण दादांना आपण विचारूया. दादा, तुमचं नाव काय? फकीरा धर्मा खैरनार आहे. ह्या निवडणुकीमध्ये येणारा आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती करा? प्रथम मी गावकऱ्यांना आवाहन करेन की त्यांनी 100% मतदान करावं. म्हणजे 100% मतदान केलं की प्रत्येक मतदाराला असं वाटायला पाहिजे की आम्ही आमचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवला. तर या ठिकाणी ते दिलीप मंगळू बोरसे हे विधानसभा उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा उभे आहेत. तर त्यांना आमच्या सदिच्छा. त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आमच्या गावाला आम्ही ही अशी सडक कधीच पाहिली नव्हती, काँक्रिटीकरण झालेली. ती आज त्यांच्या माध्यमातून त्यांनी ती केली. दोन्ही बाजूला चांगले रस्ते पक्के झाले. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो
की या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि शिवारातले पांदी रस्ते देखील त्यासाठी ते आग्रही आहेत की शिवारातले पांदी रस्ते देखील चांगल्या रीतीने तयार व्हावेत. त्यासाठी त्यांनी निधी देण्यासाठी देखील तयारी दर्शविली होती आणि म्हणून आमचा गाव त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा निवडून यावं. आवर्जून सांगितलेले आहे की सर्वांनी 20 नोव्हेंबरच्या दिवशी वोटिंग करावं, नक्कीच करावं, घरातून बाहेर निघावं आणि त्या दिवशी आपलं मतदानाचा अधिकार बजावा. हा एक चांगला संदेश बाबांकडून सर्व तरुणांना आणि सर्वांना मिळाला आहे. मी इथे उभे असलेल्या सर्वांना विचारणार आहे की त्यांच्या मनातला कौल जाणून घेणार आहे. बाबा, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बोरसे साहेब हवा आहे. ओके, तुम्हाला? दिलीप मंगळ. दादा, तुम्हाला? बोरसेच. दादा, तुम्हाला? बोरसे. बाबा? बोरसेच. बाबा, तुम्हाला? आता शेतात जाणारे शेतकरी आणि शेतमजूर आपण या ठिकाणी बघत आहोत. आपण त्यांना प्रश्न करणार आहोत की त्यांच्या मनातले आमदार कोण, त्यांना काय वाटतं, शेतकरी वर्गाला काय वाटतं की बागलाण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण असावे? दिलीप मंगळ बोरसे. दिलीप मंगळ बोरसेच का हवेत? त्यांनी म्हणजे खूप कामं केले आहेत वटार गावात. आता बघा, पाऊस झाला, नुकसान झालं, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काही मदत केली, काही आश्वासन? हो, सांगितलं प्रत्येकाला की बुवा हे म्हणजे अधिकाऱ्यांना सांगितलं की पीक पाणी हे करावं असं. याच्या मागे काही नुकसान वगैरे झालं होतं या 5 वर्षामध्ये, त्यांच्याकडून तुम्हाला काही मदत झाली का? हो, आले होते ना बघायला साहेबांबरोबर. हो, तुमचे पण झाले होते. आपण आलोय वटार गावाच्या राम मंदिराजवळ आणि आपण आता या ठिकाणी हे दादा भेटले आहेत. आपण या दादांना विचारणार आहोत. दादा, आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये जी निवडणूक होते आहे, 20 तारखेला तुम्ही वोटिंग करणार आहे, पण तुम्हाला अपेक्षित आहे की 13 तारखेनंतर असा निकाल यावा. तुमच्या मनातला आमदार कोण? दिलीप बोरसे. दादा, दिलीप बोरसे का? अजून पण बाकीचे चेहरे आहेत, पण मग हाच चेहरा का? आमच्या गावात जो विकास झालेला आहे ना, तो त्यांच्यामुळेच झालेला आहे. आत्तापर्यंत जे म्हणजे माझे आमदार होते दीपिका चव्हाण वगैरे, त्यांनी आमच्या गावात एकतरी काम दाखवून द्यावा की हे मी केलेलं आहे असं. आत्ता जेवढे बी कामं झालेली आहेत, हे पाण्याच्या टाक्या झाल्या किंवा काही झालं किरकोळ, सर्व जेवढंही काम आहे हे दिलीप बोरसेंनी किंवा BJPने केलेले आहे आमच्याकडे खासदार. या ठिकाणी आपल्या काही वरिष्ठ मंडळी सुद्धा वटार गावातली या ठिकाणी आहेत. आपण त्यांनाही प्रश्न विचारणार आहोत की त्यांच्या मनातला कौल या येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल. मी बाबांना विचारतो. बाबा, आपलं शुभ नाम? नाव म्हणा नानाजी. बाबांना आपण प्रश्न करणार. बाबा, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे? आपला जो आहे तोच ना मग आमदार. म्हणजे जे आता विद्यमान आमदार होते दिलीप बोरसे साहेब, तेच तुम्हाला आमदार म्हणून नवीन चेहरा हवाय. नेमका तेच का हवेत बाबा, दुसरं का नको? दुसरं बदल पाहिजे बा. असं जसं गाव फिरे तर फिरू आपू बी. अच्छा, धन्यवाद. बाबांचं म्हणणं आहे की वातावरण कसं चेंज होईल त्यानुसार आपण हे करणार आहोत. आता आपण दुसऱ्या दादांना विचारणार आहोत. दादा, आपलं शुभ नाम? अशोक. दादा, आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? दिलीप बोरसे. अहो, नेमकं दिलीप बोरसेच का? बाकीचे अजून चेहरा आहे, मग असं काय? नव विकास कामं चांगले आहेत ना त्यांचे. अच्छा, त्यांची विकास कामं चांगले. तुम्हाला काय वाटतं की जर आपण आमदार बदलला तर विकास कामं होऊ शकत नाही का? नाही, हे जास्त विकास कामं करतात. वटार गावाच्या आपण मेडिकल या जनरल स्टोअर्सवर आलेलो आहोत. आपण या ठिकाणी असलेल्या युवकांना काही प्रश्न करणार आहोत की त्यांच्या मनातले आमदार कोण आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून आपल्याला कोणाला बघायला आवडेल? दिलीप साहेब. दिलीप साहेब का? दीपिका चव्हाण पण आहेत, बाकी अजून नावं आहेत. कारण कसं आहे, त्यांनी आतापर्यंत कामं असे केलेत की त्यांना कोणाला प्रश्नच नाही दुसरं काही ऑप्शन. की दादा, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून आपल्याला कोणाचा चेहरा बघायला आवडेल? मला ह्यावेळेस ज्यांनी मागच्या वेळेस जी सेवा केली आमदारांमध्ये तेच यावे असं माझी इच्छा आहे. आणि जर नवीन चेहरा येत असेल आणि त्यांनी खूप मदत केली आहे तर खूप छान वाटेल. विधानसभा मतदारसंघ बागलांमध्ये आपले आता खूपच जवळजवळ 36 अर्ज नामांकित दाखल झालेले आहेत. तर आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? दिलीप बोरसे, दीपिकाताई चव्हाण, जयश्री गरुड. दिलीप बोरसेच का? दीपिकाताई चव्हाण किंवा आता जयश्री गरुडताई आहेत. नाही, त्यांचे कार्य फार आहेत.
अच्छा, त्यांचे कार्य खूप आहेत. आपण आलेलो आहोत आता वटार गावच्या पाटील दूध डेअरीजवळ. तिथे काही युवक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना प्रश्न करणार आहोत, येणारा भावी आमदार कोण असावा? दिलीप बोरसे साहेब असावे. का हो, गरुडताई आहेत, नंतर दीपिकाताई चव्हाण आहेत, अजून बरेचशी नावं आहेत, तर मग दिलीप बोरसेच हे नाव का? कारण की त्यांनी केलेले कामे, गावातले रस्ते आणि पांदी वगैरे आमचे त्यांचे ते काम बघतात, ते त्यांनीच यावं अशी आमची इच्छा आहे. मग दुसरे चेहरा जर आला, समजा दीपिकाताई चव्हाण निवडून आल्यात किंवा जयश्रीताई निवडून आल्यात, तर ते कामं नाही करू शकत? करू शकता. पण तरी तुमच्या मनातला कौल? कारण जे बघितलं आहे ते एवढ्या दिवसांनी, जे कधी झालं नाही त्यांनी ते काम करून दाखवले आमच्या गावासाठी. दादा, तुमचं नाव? दुर्गेश. दुर्गेश दादा, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या गावाचा विकास झालेला आहे? हो, झालं आहे. तो नेमका कोणी केलाय? आता स्थानिक जे आमदार आहे त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की येणारे जे दुसरे नवीन आमदार, जर आपण नवीन चेहरा दिला, दीपिकाताई दिलेत किंवा जयश्रीताई दिले, अजून अन्य कोणी असतील, त्यांना जर आपण दिला तर ते विकास कामं नाही करू शकत? करू शकतील, पण आता जनतेच्या मनात आहे. पण आता जेवढे कामं केलेले आहेत त्यानुसार माझ्या माहितीप्रमाणे आता लोकांच्या याच्यामुळे, लोकशाहीमुळे. मग दादा, जनतेच्या मनात कोणी? जनतेच्या मनात आमच्या गावात तरी आता स्थानिक आमदार ज्यांनी जे कामं केलेले आहेत, त्या स्थानिक आमदारांचं नाव? दिलीप साहेब बोरसे आहेत. तू एक युवक आहेस आणि युवक म्हणून तू काय आव्हान करू शकतो? सर्वांनी मतदान केलं पाहिजे, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि बेरोजगारीसाठी आमच्या तालुक्यामध्ये MIDC वगैरे असे जे चांगल्या मुलांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण आलोय वटार गावाच्या आता हनुमान मंदिराजवळ आणि त्या ठिकाणी बाबा बसलेले आहेत, आध्यात्मिक आहेत बाबा आणि वयस्कर आहेत खूप. त्यांनी या निवडणुकीचे पावसाळे उन्हाळे बघितलेले असतील, विजय होताना बघितला असेल, पराजय होताना बघितला असेल, गावाचा विकास होताना बघितला असेल. तर मला बाबांना हा विचारायचं आहे की बाबा, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोणाला आपण मत दिलं पाहिजे किंवा कोण निवडून आलं पाहिजे? भाजप. भाजपच का बाबा? हो, भाजप. मी कधीच मत दुसऱ्याला केलं नाही आजपर्यंत, भाजप शिवाय नाही. पण कदाचित असं पण असू शकतं ना की राष्ट्रवादी असेल, कोणताच पक्ष नाही आणि भाजपच आला पाहिजे. पण मग नुसतं भाजपच येऊन नाही, पण मग विकास कामं पण झाली पाहिजे ना? कामं एकदम कामं करणार माणूस आहे तो आमचा. नाव काय त्यांचं? दिलीप मंगळू बोरसे. अच्छा, ते काम विकास कामं करतात, एकदम भारी काम करतो. पण जर समजा त्यांच्या जागेवर कोणी नवीन चेहरा आला, जसं दीपिकाताई चव्हाण असेल, गरुडताई असेल, करणार नाहीत, काहीच नाही. ती बाई निवडली ना, बच्चाव, ती आलीच नाही अजून, निवडली त्या दिवसापासून. बच्चाव म्हणजे तुम्हाला खासदार म्हणायचे आहेत का? विधानसभा मतदान आता सुरू होतोय. 20 नोव्हेंबरला वोटिंग करायचं आहे, 23 तारखेला निकाल लागणार आहे. तर आपल्याला काय वाटतं की बागलाण विधानसभा मतदारसंघामधून असा कुठला चेहरा असेल की तो बागलाणचा विकास करू शकतो? आपले बोरसे, दिलीप मंगळू बोरसे. दिलीप मंगळू बोरसे. का असं तुम्हाला वाटतं की दिलीप मंगळू बोरसेच, दुसरा पर्यायच नाही? त्यांना तसा दुसरा उमेदवार तसा तोडीचा नाही ना. दुसरे काम करणारे म्हणजे आमदार होणारे हे जे उमेदवार आहेत ते अशी प्रगतीची कामं करतच नाही. आणि हा आमदार आहे ना, हा काही का होईना बऱ्यापैकी कामं त्याने केलेले आहेत, चांगल्यापैकी कामं केलेली आहेत आणि पुढेही करेल. सगळ्यांच्या अपेक्षा त्यांच्यावर आहेत. पण आपल्याकडे तर 36 उमेदवारांची लिस्ट आहेत, पण तसा काम करणारा माणूस दिसत नाही ना त्यांच्यामध्ये, जसा दिलीप मंगळू आहे काम करणारा. आपण आता आलेलो आहोत वटार गावातील या ठिकाणी कृषीचं दुकान आहे, जी बागलाणची विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये जे 36 उमेदवार आहेत त्यापैकी तुम्हाला असं काय वाटतं की कुठला आमदार निवडून आला पाहिजे? भाजपचाच आमदार निवडून आला पाहिजे. का एवढे 36 आमदार आहेत आणि बाकीचे माजी आमदार पण आहेत, काही सदस्य आहेत यापूर्वीचे, जसं ग्रामपंचायतचे असेल, कोणी जिल्हा परिषदेचा असेल, असे चेहरे असताना सुद्धा आपण बोरसेस का? भाजपच्याच आमदारांनी कामं केलेले आहेत. मागील जे काँग्रेसचे होऊन गेलेले आमदार आहेत त्यांच्याकडनं एवढे कामं झालेले नाही आहेत. पण मग त्यांना जर संधी दिली तर मग ते कामं नाही करू शकत का? त्यांनाच संधी बऱ्याच वेळा दिली परंतु त्यांनी कुठल्याही कामं केलेले नाहीत. आत्ता जे दिलीप मंगळू बोरसे हे आमदार आहेत यांना पूर्ण बागलाण तालुक्याची माहिती आहे, खेडोपाडीची माहिती आहे. साल्हेरपासून तर मुल्हेरपर्यंत इकडे बागलाण तालुक्याची सर्व जाणीव आहे आणि गोरगरिबांच्या कार्यामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात असा आमदार आहे. नदी जोड प्रकल्प, नंतर प्रत्येक नदीवर पूल बांधणे,
शेततळे देणे, गोरगरिबांचे अनेक कामं दिलीप मंगळू बोरसेने सहभाग होऊन केलेले आहेत. पण मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला असं त्यांचं कुठलं काम आवडलं की ते तुमच्या खूप स्मरणात आहे? गावोगावी त्यांनी मंगल कार्यालय बांधून दिलेले आहेत. नंतर हत्ती नदीवरती पुलं बांधून दिले आहेत. मग आता हे जे खूप पाऊस झाला, आता आपल्याकडे ओला दुष्काळ आहे, खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांनी गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्यासाठी प्रोत्साहित केलं आणि सर्वांना आता पीक विमासुद्धा मिळाला. आजपर्यंत पैसे भरूनही मिळत नव्हते, परंतु त्यांच्या सहकार्यामुळे मिळाले. मग हे सर्व पंचनामे झालेत का हे नुकसानाचे शेतकऱ्यांचे झालेले? आता अवकाळीचे जे आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यांनी पंचनामे झालेले आहेत आणि फॉर्म भरलेले. किराणा दुकानामध्ये आलेला आहोत, त्या ठिकाणी आपल्याला ताई भेटल्यात. आपण ताईंना प्रश्न करणार आहोत की ताई, येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? दिलीप मंगळू बोरसे. ताई दिलीप मंगळू बोरसेच का? दीपिकाताई चव्हाण आहे, जयश्रीताई आहेत. कारण त्यांच्या सगळं म्हणजे सगळ्यांना विश्वास आहे ना, ते कामं करतात बुवा असं. दीपिका चव्हाण इले त्याची गॅरंटी ना, ते कामं करतील असं. मग जर त्यांना संधी दिली तर ते कामं नाही करणार का? ती गॅरंटी तर नाही देऊ शकत ना आम्ही. मग आपण जर समजा दिलीप बोरसे यांनाच जर आपण समजा निवडून आणलं तर मग ते विकास कामं करतील याच्या पुढे? हो, त्यांनी करूनच दाखवले ना मागच्या वेळेस. आता ज्या सरकारमधून काही योजना सुरू झाल्या त्या, जसं लाडकी बहीण योजना वगैरे, तर त्याचा तुम्हाला काही लाभ मिळाला आहे? लाडकी बहीण योजनेचे बराच गोरगरिबांना सगळ्यांनाच लाभ भेटला आहे ना. तुम्हाला मिळाला आहे का? मिळालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की एक महिला म्हणून तुम्ही महिलांना, गावामध्ये आपल्याला एक तरुण ट्रॅक्टर चालवताना दिसतो आहे, आपण त्यांना प्रश्न करणार आहोत. दादा, आपलं नाव काय? निशांत खेरणार. निशांत दादा, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता जे काही उमेदवार उभे झालेले आहेत किंवा ज्यांनी 36 नामांकन आलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला काय वाटतं की बागलांचा आमदार कोण झाला पाहिजे? आमच्यासाठी तर दिलीप मंगळू साहेब. तेच का बरं? ते आमच्या गावाकडे त्यांनीच भरपूर काम केलं. मध्ये मतदान करण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या गावातल्या युवकांना आवाहन करणार का त्यांनी येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान करावं? हो, करणार. तुम्ही सर्वांना आवाहन करणार? नक्की नक्की. आपण आता वटार गावामध्ये आपल्याला ताई भेटलेल्या आहेत. त्यांचं देखील ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी अनेक पावसाळे उन्हाळे बघितलेले आहेत. ते आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत, त्यांच्या मनातला. ताई, आता येणारी विधानसभेमध्ये आपल्याला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? दिलीप बोरसे. या ठिकाणी बागलाण विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण असावे त्याचा कौल जाणून घेणार आहोत. तर ताई, तुम्हाला काय वाटते की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोण असावं? दिलीप बोरसे. दिलीप बोरसेच का? दीपिकाताई चव्हाण आहे, गरुडताई आहेत. हा, मग त्यांनी आता कामं केलेले सगळे आपल्याला साथ देऊन राहिले, त्याच्यामुळे मग. ताई, तुम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या ज्या योजना असतील जशा लाडक्या बहीण वगैरे, ते तुमच्या परिवारामध्ये कुटुंबाला मिळतोय का? हो, मिळतंय. तुम्हाला काय वाटतं दादा की येणारा आमदार आपला चेहरा कोणता असावा बागलांचा? दिलीप बोरसे साहेब का? आता 36 नामांकन झालेले, त्यापैकी कुठला चेहरा का वाटतं तुम्हाला की तो दिलीप बोरसेच पाहिजे, तो दुसरा चेहरा का नको? BJP चांगला आहे, तो चांगला म्हणजे चांगलाच कामं करतो तो. त्यांचं एखादं काम तुम्हाला आवडलंय का? असं कुठलं काम तुमच्या आठवणीतलंय? सगळंच काम आवडले. एक काम सांगा. काँक्रिटीकरण आवडलं. काँक्रिटीकरणचं काम आवडले तुम्हाला. दादा, तुम्ही युवक आहात, तुम्हाला काय वाटतं की विकास कसा हवा आणि विकासासाठी नेमका आपल्याला कुठला आमदार हवा? दिलीप बोरसे. दिलीप बोरसेच का? ते सगळ्यांसाठी असं करून धरून चालतात सगळ्या गोष्टी. मी सहज आमंत्रण दिलं लग्नाला, तर लग्नाला आले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तुमच्या वटार गावामध्ये असं त्यांनी कोणतं काम केलं की जे तुमच्या स्मरणात असेल की तुम्ही येणाऱ्या पिढीला ते सांगू शकाल? काँक्रिटीकरण, आता हे डोमचं सांगतायत, परत स्मशानभूमी चालू आहे. तुम्हाला वाटतं का दिलीप मंगळू बोरसे यांना आपण पुन्हा ही संधी दिल्यानंतर ते आपली विकास कामं असे कंटिन्यू सुरू ठेवतील? 100%. त्यांच्या मनातला आमदार कोण? ताई, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून तुम्हाला कोणाचा चेहरा बघायला आवडेल? बोरसे साहेब. बोरसे साहेबांना. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या तालुक्याचा आमदार कोण असावा? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे. तुमच्या घरामध्ये जे शासनाने योजना दिल्या जसं लाडकी बहीण वगैरे अशा योजना चालू आहेत का आपल्या घरात? हो, चालू आहे. त्याचा तुम्हाला लाभ मिळतोय? भेटला. हो, आजी भेटलेल्या आहेत, आजींनी अनेक अशा निवडणुका बघितल्या असतील, गावाचा विकास बघितला असेल, तर तुम्हाला काय वाटतं की आपला आमदार कोण असावा? दिलीप बोरसे असावा. आपल्या घरामध्ये काही योजना वगैरे अशा काही चालू आहेत? हो, चालू आहेत ना. लाडकी बहीण योजना चालू आहे? योजना चालू झाली,
महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले, ते असे चालू राहायला पाहिजे. आमदार म्हणून तुम्हाला आमदार म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे का? दीपिकाताई चव्हाण आहेत, गरुड आहेत, त्या का नाही? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे जावाची इच्छा आहे. तुम्हाला काही शासनाकडून योजना चालू झाली का? लाडक्या बहिणीची योजना चालू झालेली. ओके, त्याचा लाभ तुम्हाला मिळतोय? या ठिकाणी आजी आपल्याला मिळालेल्या आहेत. आपण आजींना विचारणार आहोत. आजींनी खूप काहीतरी अनेक निवडणुका बघितलेल्या असतील, खूपदा मतदान केलं असेल. तर आजी, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार कोण असावा? दिलीप बोरसे. दीपिकाताई. दीपिकाताई आहेत आणि दिलीप बोरसे आहेत, त्याच्यानंतर गरुडताई आहेत. त्यापैकी नेमकं कोणाला तरी एकालाच वोटिंग तुम्हाला करावं लागेल, तर तुम्ही कोणाला करणार? दिलीप बोरसे. दिलीप बोरसेंना. आपल्याकडे काही शासकीय योजना वगैरे चालू आहे का ताई? लाडकीताईचं. तुम्हाला त्याचा लाभ मिळतोय? हो. तुम्हाला काय वाटतं की हेच आमदार परत निवडून आल्यानंतर या योजना चालू ठेवतील? हो, चालू ठेवतील. बागलांचा आमदार म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल? दिलीप बोरसे. ताई, दिलीप बोरसे तर आहेतच, परंतु त्याबरोबर आता दीपिकाताई चव्हाण आहे, जयश्रीताई गरुड आहेत, साधना ताई गवळे आहेत. असे महिला असताना पण तुम्ही बोरसे साहेबांनाच का? कारण आम्हाला माहिती आहे की बोरसे साहेब आले तर गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा पण विकास होईल. कोणीही आलं तरी चालेल, फक्त तो ज्याने जो गावाचा विकास किंवा तालुक्याचा विकास करू शकेल त्यालाच आम्ही प्राधान्य देऊ. ताई, आपलं नाव? नम्रता योगेश खैरनार. ताई, तुम्हाला काय वाटतं की येणार आमदार कोण असावा? दिलीप दादा बोरसे. ताई, आता तुम्ही महिला आहेत, परंतु आपल्याकडे पण महिला उमेदवार आहेत, जसं की आपल्या दीपिकाताई चव्हाण आहेत, जयश्रीताई गरुड आहेत, साधना गवळे आहेत. तर मग नेमकं दिलीप बोरसेच का? आपल्याला विकासाचा माणूस हवा आहे. मग तुम्हाला नाही वाटत काय की आपण या महिलांना निवडून दिलं तरी या विकास नाही करू शकत? नाही करू शकणार ते. परंतु एक गृहिणी चांगलं घरकाम करत असताना सुद्धा ते चांगलं परिवार सांभाळतात, तर तसं हे पण आपला मतदारसंघाने शकत, लेडीज नाही करू शकत ते. वटार गावाचे हे ज्येष्ठ नागरिक, येणाऱ्या दिवाळीचे फटाके कुठल्या आमदाराच्या दाराच्या पुढे फुटावेत? आमदार दिलीप बोरसेंच्या दारापुढे. का बाकीच्यांच्या दारात फुटू नये? गावाच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी दिलीप बोरसेने मागच्याही पंचवार्षिकला ह्याही पंचवार्षिकला चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? हे पहा, आता असे आहे दादा, आता कोणी बी आणि गावातील कोणी बी व्यक्ती आणि जास्त करून जो माणूस इथं बुवा आता मागे बी कोणत्या बी कामाला काही बी आता फोन बी लावला गोर गरीब काही बी का होईना, पण ते दिलीप बोरसेच येतात. आणि आता दुसऱ्या आमदारांचं काही नाव घेत नाही मी, पण कारण कोणते गोरगरीबाला म्हणजे खेड्या पाड्या कुठे बी आता मी पण आता गाडीवाला आहे. मी आता कुठल्या बी खेड्यावर गेले ना, कारण त्यांची पावती जी आहे बुवा त्या खेड्यांवर, कारण मी पार आता वरते तिकडं डांग भाग म्हणजे पूर्ण आता येतं आहे आपला साल्ले, परत इकडं आपला कुडाशी तिकडं तो भाग आहे ना, कारण त्यांचंच नाव आहे. वटार गावाच्या एकलव्य वस्तीमध्ये आपण त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांच्या मनातील आमदार कोण? वस्तीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आपण. या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून त्यांना कोणाचा चेहरा बघायला मिळेल. आपण आजींना विचारू. आजी, तुम्हाला काय वाटतं कोणता आमदार निवडून आला पाहिजे? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे? दिलीप बोरसे. मग दिलीप बोरसे का बरं? अजून दुसरा कोणी? कोणी काय सांगा दुसऱ्या ताई आपण त्यांना विचारूया. ताई, तुझं मतदान आहे? दिलीप मंगळू बोरसे. की आता 20 नोव्हेंबरला मतदान आहे, आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? दिलीप मंगळू बोरसे. दिलीप मंगळू बोरसे. दादा, तुम्हाला? हा, मला बी तुझा. दादा, तुम्हाला? दिलीप मंगळू बोरसे. का? त्यांनी असं काय चांगलं काम केलंय की त्या एखादं काम सांगा की ते लक्षात राहील? हे बघा, आमच्या गावात मशानभूमी नव्हती, त्यांनी मशानभूमी आता काम चालू आहे. त्यानंतर स्लॅबचा बी रस्ता आलेला आहे, त्यात बरेच काम केले आहे आमच्या गावात त्यांनी. म्हणजे त्यांनी कामं केलेत. पण मग जर समजा ते पुन्हा आमदार झाले तर ते कामं करतील का? ते आता जे त्यांनी आता काम त्यांनी सांगितले ना, ते काम पूर्ण करतील ते. एकलव्य वस्तीत आलेला आहोत, तिथे काही महिलांचा या ठिकाणी गप्पा चालू होत्या. आपण त्यांना विचारणार आहोत, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आमदार म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे. तुम्हाला काय वाटतं ताई?
दिलीप बोरसे. ताई तुम्हाला काय वाटतं? दिलीप बोरसेच निवडून आले पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आता आपण आलेलो आहोत वटार गावाच्या अगदी शेवटच्या वस्तीपर्यंत, घरापर्यंत. आपण बागलाण वृत्तांताच्या